18व्या लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना काँग्रेसचे मालक राहुल गांधी यांनी हिंदू धर्म व स्वतःला हिंदू म्हणवणारा प्रत्येक जण हा 24 तास दहशत, हिंसा, द्वेष आणि असत्य याचे आचरण करतो असे बोलून संपूर्ण विश्वातील हिंदू धर्मीयांवर आरोप केला आहे। राहुल गांधी यांना भारत जोडो या रोड शो दरम्यान 3500 किमीच्या प्रवासात सर्वसामान्य भारतीय काय आहे हे समजून घेण्याची संधी होती। रोड शोची सुरुवात कन्याकुमारी येथून झाली, जिथून स्वामी विवेकानंदांनी भगवे कपडे घालून हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून अमेरिकेत जाऊन जगाला माझ्या बंधू भगिनींनो अशी साथ घातली होती। त्यांच्या पदयात्रेत पुढे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्र होता। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, संत रोहिदास महाराज अशा संतांची भूमी होती। शाहू फुले आंबेडकर या महान चळवळीचे जनक भूमीतून ते गेले। पुढे त्यांना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा मध्य प्रदेश, झाशीच्या राणीचा उत्तर प्रदेश, 11 वेळा मोहम्मद घौरीला जीवन देणारे राजे पृथ्वीराज चव्हाण व वीर महाराणा प्रताप यांची कर्मभूमी लागली। वाटेत अयोध्या, मथुरा, काशी यासोबतच सत्य व न्याय विरुद्ध असत्य, अन्याय म्हणजेच धर्म विरुद्ध अधर्म असे युद्ध झाले होते। ते कुरुक्षेत्रही लागले। पुढे जालियनवाला बाग व भारतीय सैन्याच्या संरक्षणात सुरू असलेली अमरनाथ यात्रा होती व धर्माच्या नावावर 6 दशके धगधगते काश्मीर पर्यंत गेले। असेतू हिमाचल एवढा प्रवासात आम्हा हिंदूंच्या जीवनशैलीत असणारे भगवान महावीर व गौतम बुद्ध यांचे संस्कार राहुल गांधींना दिसले नाहीत। त्यामुळे हिंदुस्थानी भारतीय नागरिक काय आहे हे समजले नसेल तर त्यांच्या रोड शोचे फळ हे निष्फळ ठरते व त्यांचे आकलन क्षमता ही शून्यच राहिली। राहुल गांधींच्या काँग्रेस आघाडीला देशातील समस्त जनतेने तिसऱ्यांदा झिडकारले। याचे कारण 60 वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीतील बेबंद सत्तेचा हाहाकार व अखंड असंविधानिक वाटचाल हे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे। पण त्याचे खापर हे हिंदू धर्मीयांना टार्गेट करून फोडत आहेत। त्यांचा सर्व भारतीय नागरिकांकडून जाहीर निषेध करतो। राहुल गांधी हे नफरत के दलाल आहेत। यावेळी कैलास स्वामी, विलास शिंदे, सतीश पवार, सचिन घेवारे, संदीप जाधव, सतीश जाधव, उमेश पाटील, रामचंद्र देशपांडे, स्नेहल जगताप, स्मिता भाटकर, माधुरी वसगडेकर, शलाका पवार, वाहिद बिडीवाले, प्रथमेश मुळे, अमृत सूर्यवंशी, अमोल पाटील, अविनाश मोहिते, सोहम चव्हाण, बाळासाहेब कोळी, अमर माने, अमोल गवडी, कृष्णा कडणे, महादेव शेंडगे, मोहन चोरमले, निलेश हिंगमिरे, निलेश जगदाळे, अमर चित्रे, प्रशांत चिपळूणकर, राहुल बोळा, शुभम चव्हाण, सोहम चव्हाण, रवींद्र वादवणे, उदय मुळे, रितेश मोहिते, सचिन माळी, संदीप आवळे, सोमशेखर पाटील, शिवाजी लोंढे, वैभव शिंदे, विशाल वरे, बाळासाहेब कोळी, चंदू सूर्यवंशी, कैलास राजपूत, सुधीर संधी, शैलेश पवार, अरुण कवाटे, पूनम बारवाडे, दत्तराज मेंगाने, अथर्व माने, अवधूत रणदिवे, शुभम खोत, किशोर हेगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। 18व्या लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना काँग्रेसचे मालक राहुल गांधी यांनी सरसकट हिंदू धर्म हा डर म्हणजे भीती, हिंसा, द्वेष आणि असत्य या मार्गाने चालणारा हिंदू आहे असं त्यांनी आरोप केलेले आहे। हे अतिशय राग येणारी गोष्ट आहे, अपमानास्पद गोष्ट आहे आणि साफ खोटी गोष्ट आहे। राहुल गांधींनी भारत जोडो या खोट्या यात्रेच्या नावावरती 3500 किलोमीटरचा प्रवास केला असं ते सांगतात। त्याची सुरुवात कन्याकुमारी, जिथून स्वामी विवेकानंदांनी भगवे कपडे घालून हिंदू धर्माचा प्रचार करताना संपूर्ण विश्वाला बंधू आणि भगिनी असा संदेश दिला, त्या कन्याकुमारीचा त्यांनी काही बोध घेतला नाही। महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास त्यांनी बघितला नाही। त्याचबरोबर ही संतांची भूमी, संत ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, रोहिदास महाराज यांची ह्या संतांच्या भूमीतून ते गेलेले आहेत। पुढं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मध्य प्रदेशमधनं त्यांचा प्रवास झाला। त्यानंतर झाशीची राणीच्या उत्तर प्रदेशमधनं त्यांचा प्रवास झाला। त्यानंतर ते पृथ्वीराज चव्हाण आणि राणा प्रताप यांच्या पुण्यभूमीतनं त्यांचा प्रवास झाला। पुढे त्यांना जालियनवाला बाग लागली आणि त्यानंतर धगधगतं काश्मीर त्यांना दिसलं। पण या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांनी कुठलाही बोध घेतला नाही असं वाटतं। वाटेत त्यांना कुरुक्षेत्र, जिथं धर्म म्हणजे सत्य आणि अन्याय विरुद्ध असत्य, अधर्म या विरुद्धची जी लढाई झाली ते कुरुक्षेत्र लागलं। अशा सर्व प्रांतातून प्रवास करताना
त्यांना अयोध्या लागली, त्यांना मथुरा लागली, त्यांना काशीही लागलं, तरी त्यांना कुठलाही अभ्यास त्यांचा झालेला नाही. उलट हा भारत देश असा आहे की ज्यावरती सर्वात जास्त परकीय आक्रमणं भारतावरती झाली, तरी आज इथला सर्व समाज जो आहे, इथला जो नागरिक आहे, तो गुन्ह्या गोविंदाने वागतो. राहुल गांधींना फक्त एकच राग आहे की त्यांना ह्या देशातल्या नागरिकांनी तिसऱ्यांदा सत्तेबाहेर ठेवलेलं आहे. खरं वास्तविक राहुलजी, तुम्हाला कुठल्याही धर्मानं, कुठल्याही द्वेषाच्या किंवा असत्याच्या राजकारणानं तुम्हाला बाजूला ठेवलेलं नाही. उलट तुम्ही जे भ्रष्टाचार आणि बेबंद सत्ता आणि जी हुकुमशाही होती तुमच्या काँग्रेसची आणि तुमच्या नेत्यांची, त्या असंविधानिक वागण्यामुळे तुम्हाला ह्या देशानं तिसऱ्यांदा सत्तेबाहेर ठेवलेला आहे. या सगळ्याचा अभ्यास तुम्ही पुन्हा करावा. कदाचित तुमचे 3,500 किलोमीटरचा प्रवास हा वाया गेलेला आहे, कारण एक तर तुमची तेवढी बौद्धिक क्षमता नाही किंवा तुम्हाला ते जाणूनच घ्यायचं नाही. तुमच्या मनातला, हृदयातला खानदानी द्वेष तुम्हाला या जनतेसमोर आणायचा होता. आणि असं धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये द्वेषपूर्ण भाषणं करून काँग्रेसचे ज्याला लोकसभेमध्ये उत्तर ऐकण्याची वेळ आली त्यावेळेला ते सगळेजण वॉकआउट करून निघून गेले, कारण त्यांना सत्य ऐकायचं नव्हतं, सत्य पाहायचं नव्हतं आणि सत्य जाणून घ्यायचं नव्हतं.